कयाधू नदीवरील खरबी-वळण बंधारा होऊ नये या मागणीसाठी शेतकरी पुत्र डॉक्टर रमेश शिंदे यांचे आमरण उपोषण। नमस्कार, प्रजाशाहीचा आवाज न्यूजवरती आपले स्वागत। कयाधू नदी उपखोऱ्याचे पाणी प्रति हेक्टर CCA 3119 घनमीटर वाहते। ते सामान्य गटात बसते। यामुळे पाणी वळविण्यासाठी मुबलक गटात बसत नसल्याने स्थानिक गरजा पूर्ण झाल्यावर अधिशेष सिद्ध करावा लागेल, तेव्हाच कयाधू नदीचे दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळविण्याची शासकीय परवानगी मिळू शकेल। कयाधू नदी ही सामान्य गटात आहे। बेसिनमध्ये एकूण पाण्याची उपलब्धता असलेल्या आधारावर पाण्याची कमतरता असलेले नियमबाह्य कयाधू नदीचे पात्र खरबी या ठिकाणी वळवून भूमिगत नेण्याचा जबरदस्तीने प्रकार झाला तर मी रमेश शिंदे बलिदान देईल। आज उपोषणाचा दुसरा दिवस असून हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे रक्ताचे पाठ वाहतील, पण पाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीत नेऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहोत। जबरदस्तीने काम चालू केल्यास या ठिकाणचे काम आम्ही होऊ देणार नाही। आमच्या शेतकऱ्यावर आधी गोळ्या घाला, नंतरच कामाला सुरुवात करा, यावर आमची भूमिका ठाम आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी विरोध करत व्यक्त केल्या। किती दिवस झाले आता तुम्ही बसले उपोषणाला? या ठिकाणी उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आणि खरं जर पाहिलं, कयाधू नदी ही नॉर्मल झोनमध्ये येते। कयाधू नदीचं प्रति हेक्टर पाणी 3100 वाहत आहे। आणि यांना जर पाणी घ्यायचं असेल कोण नदीचं, शासनाचा नियम आहे 2019चा तुमचा, किंवा ज्या नदीचं पाणी 8000 प्रति हेक्टरच्या वर वाहते त्याने पाणी घेतात आहे। त्यामुळे हे पूर्ण नियम धाग्यावर बसून यांनी काम केलं आहे, ते काम होऊ देणार नाही अशी आमची मागणी आहे। आणि अजून किती दिवस बसणार आता? आणि जर नाही भेटलं तुमचं पुढचे पर्याय काय आहेत अजून? या ठिकाणी आता आमचं शांततेनं आंदोलन चालू आहे। या ठिकाणी जर तत्काळ निर्णय घेतला, या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी शेतकरी पहिले असतील पूर्ण रस्ता रोको करतील, या ठिकाणी पूर्ण शासनाला जिरत असतील आणि त्यामुळे तात्काळ निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांची वाट पाहू नये। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाचतील पण यांना आम्ही पाणी येऊ देणार नाही, कारण आमच्या हक्काचं पाणी आहे। आणि या ठिकाणी नियमातसुद्धा बसत नाही, नियमबाह्य काम यांनी करू नये अशी आमची मागणी आहे। ठीक आहे, ओके।